कैलासवासी विठाबाई बबन वरपे यांचे प्रथम पुण्यस्मरण भावपूर्ण वातावरणात संपन्न. कष्ट, त्याग आणि मायेची सावली लाभलेल्या कैलासवासी विठाबाई बबन वरपे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 6 जून रोजी कनोली पिंपळणे रोड रेणुकानगर राहत्या घराजवळ येथे करण्यात आले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित सत्कर्माचे महत्त्व आणि भक्ती मार्गाचा संदेश दिला. कीर्तनातून त्यांनी आई म्हणजे कष्ट, त्याग, प्रेम आणि मायेचा अखंड झरा. स्वतःच्या सुखाचा त्याग करून ती कुटुंबासाठी जगते. तिची माया, संस्कार आणि आशीर्वाद आयुष्यभर प्रेरणा देते. आईविषयी सांगत त्यांनी मानवतेचे मूल्य, कुटुंबातील जिव्हाळा आणि आध्यात्मिक जीवनाची गरज यावर मार्गदर्शन केले. नारायणगिरी महाराजांसारखे संत, त्या संतांचं आपल्यासारख्याला दर्शन होणं आणि या जागेला महाराजांचे पाय लागणं, या ठिकाणी येऊन जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही. नारायणगिरी महाराज म्हणजे या कनोलीवरती नारायणगिरी महाराजांचं खूप प्रेम. कनोलीमध्ये नारायणगिरी महाराज प्रत्येक सप्त्याला हजर राहायचे आणि या ठिकाणी सगळे वारकरी जे आहे ते नारायणगिरी महाराजांचे शिष्य म्हटलं तरी चालेल. हो, नारायणगिरी महाराजांचं या कनोली गावावरती खूप प्रेम होतं. असे संत या कनोली गावाला भेटले, मग हे गाव वाया जाईल का? नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, माझा ऐका, तुम्ही ऐकलं तर फायदा होईल, पण या कनोलीकरांना सांगायची गरज नाही. त्याला कारण काय? नारायणगिरी महाराजांसारखे तुम्हाला मार्गदर्शक होते. तुमच्या गावामध्ये नारायणगिरी महाराज येऊन गेले म्हटल्यानंतर खरोखर हे गाव खूप भाग्यवान आहे. आणि नारायणगिरी महाराज हे प्रत्येक गावामध्ये, आपल्या एरियामध्ये नारायणगिरी महाराजांनी एक सुद्धा गाव सोडलं नाही. कारण की ज्या संत म्हणायचं कुणाला, ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका, संत म्हणायचं कुणाला? अरे ज्यांच्या मनामध्ये समाज कल्याणाची खंत आहे त्यांनाच म्हणायचं संत. आणि मग ती खंत होती ती फक्त नारायणगिरी महाराजांच्या मनामध्ये. आणि ते नारायणगिरी महाराज खरोखर या गावाला लाभले. या गावाला मला सांगण्याची गरज नाही, कारण की या ठिकाणी नारायणगिरी महाराजांचे मोठे मोठे सत्य होऊन गेले. नारायणगिरी महाराजांचे तोंडातले जे वाक्य होते, मुखातले जे वाक्य होते, ते या कनोलीकरांच्या कानावर सगळे पडले आहे. म्हणजे आपल्यावर कोणीच करणार नाही. ज्यावेळेस आपण लहान होतो ना, आपल्याला भूक लागायची. भूक जरी लागली तर आपल्याला कळत नव्हतं. तर कळत नसल्यामुळं आपण कुठेही खेळत असू द्या तरी आपल्याला आई जवळ घेऊन तिच्या हातानं भरवत होती. शाळेतून येण्यासाठी उशीर जर झाला तर ती आई आपल्याला गल्लोगल्ली पाहत हिंडायची. म्हणून त्या आईचे असे अनंत उपकार आहे की ते अनंत उपकार आपण कितीही फेडण्याचा प्रयत्न केला तरी फेडू शकत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात की माझ्या पोटाला जसा कितीही भार झाला तर आईला जड होत नाही, त्याचप्रमाणे मला हा समाज मला जड होत नाही. कोण म्हणता? तुकोबा म्हणतात, पोटी भार वाही त्याचे सर्वस्व ईस आहे. शेवट तुकोबा म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतान वरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीन लाभा बिन प्रीती. आई इतकं प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. आई जर आपण लहान असलो, काही कळत नसलं तर आपल्याला जिथल्या तिथं सगळं आपल्याला हजर करते. माफ करण्याचं न्यायालय जर असेल, गुन्हा माफ करण्याचं न्यायालय जर असेल तर ती आई आहे. आईसारखं प्रेम या जगामध्ये कुणीच आपल्यावर करू शकत नाही. म्हणून तुकोबारायांना संतांचं संतत्व सिद्ध करण्यासाठी दुसरं काहीच सापडेना. म्हणून तुकोबारायांनी मातृत्वाचं दृष्टांत देऊन संतांचं संतत्व सिद्ध करतात, प्रतिपादन करतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीन लाभाविन प्रीती. ऐका, या समाजामध्ये आपण या पृथ्वीवरती जन्माला आल्यानंतर, मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर आपल्याला नियम घालून दिलेला आहे. काय नियम घालून दिलेला आहे की या मृत्यू लोकात आल्यानंतर भगवंताचं भजन, मुखाने भगवंताचं भजन आणि हाताने टाळी. पण आपल्याला ते आवडत नाही. आज डॉक्टर व्हायला आवडेल, वकील व्हायला आवडेल, इंजिनियर व्हायला आवडेल, पण वारकरी व्हायला कुणाला आवडत नाही. परंतु नाथ महाराज म्हणतात की या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर जर या संसार सागरातून जर तरायचं जर असेल तर तुम्हाला एक उपाय आहे
तो उपाय मी सांगतो. तुम्ही ऐकलं तर तुमचं भलं होईल आणि नाही ऐकलं तर हे जरी नाही काल उपस्थितांनी कीर्तनाचा लाभ घेत भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पती बबन चेंडू वरपे, मुलगा रोहिदास बबन वरपे, मुलगी संगीता विलास घुले, मुलगी सौ मंगल बाबासाहेब वाबळे, मुलगी प्रमिला पंडित करपे, सून सविता रोहिदास वरपे, नातू चिरंजीव शुभम रोहिदास वरपे, नातू तेजस रोहिदास वरपे तसेच वरपे परिवारातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. कैलासवासी विठाबाई वरपे यांच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले असून त्यांच्या प्रेमळ स्वभावाच्या स्मृतींना सर्वांनी विनम्र अभिवादन केले. यांच्या जाण्याने यांच्या 3 मुली, एक मुलगा, पती, दीर, नणंद, नातू, पुतणे असा हा वरपे परिवार. या परिवाराला जे काही दुःख झालेलं आहे ते दुःख हलकं होण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी अशी मी आपणा सर्वांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आज या ठिकाणी हरिभक्त परायण सरलाताई गोंधळे यांनी कीर्तनरूपी सेवा दिली, त्यांचेही या वरपे कुटुंबाच्या वतीने ऋण व्यक्त करतो. तसेच गणेश महाराज यरंदे, हरिभक्त परायण सचिन महाराज गायकवाड, दिघे महाराज यांनी कीर्तनाला चांगली साथ दिली, यांचे हे ऋण व्यक्त करतो. आणि कनोली गावच्या वतीने खरेदी विक्री संघाचे संचालक चित्राम कृष्णाजी पाटील वरपे आपणास विनंती करतो. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते वतीने आपण सर्वजण या ठिकाणी मातोश्री कैलासवासी विठाबाई बबन वरपे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय सुश्राव्य अशी कीर्तन सेवा हरिभक्त परायण सरलाताई गोंधळे यांनी जी दिली त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आज ताईने देखील सांगितलं, हा एक परिवार बबन दादा असतील, या मातोश्रीचे पती, तसेच त्यांचे चिरंजीव रोहिदास असेल, त्यांचे नातू तेजस असेल, मुले असतील, हा सर्व परिवार अतिशय धार्मिक परिवार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे. या माता देखील अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. नेहमी भजन कीर्तनामध्ये सप्ताहामध्ये त्यांचा मोठा सहभाग असायचा. अशा या माता आज जाऊन 1 वर्ष झाले. त्यांचा हा मोक्षाचा दिवस आहे. मी या प्रसंगी जास्त बोलणार नाही, बोलण्यासारखं खूप काय आहे. आत्ताच ताईने सांगितलं आणि बबन दादाने या ठिकाणी मुद्दामून आठवण करून दिली. संत नारायणगिरी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेला हा परिवार आणि या परिवाराला या मातेच्या जाण्यानं जे भरपूर दुःख झालेलं आहे, वर्ष झालेलं आहे, परंतु आज त्यांचा मोक्षाचा दिवस आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी परमेश्वरांनी प्रार्थना करतो की या परिवारानं या कीर्तनरूपी सेवेतून, या पिंडदानातून, या अन्नदानातून जे पुण्य केलं आहे, या मातेला या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी योग्य जागा मिळण्यासाठी या मातेच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण कैलासवासी मातोश्री विठाबाई बबनराव वरपे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी जन्मात या प्रसंगी सरलाताई हरिभक्त परायण सरलाताई गोंधळे यांनी कीर्तनरूपी सेवा दिली. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या वतीनं त्या मातेच्या प्रती आदरभाव व्यक्त करताना आमच्या पिंपळगावीतील वहिनी प्रमिलाताई करपे यांच्या त्या मातोश्री आणि या आमची सासूबाडी कनोली म्हणजे सासूबाडी, तर या मातेला आपल्या सर्वांच्याच वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो.